नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय पौष्टिक अशी बर्फी बनवलेली आहे. तर आपण जे नारळ पाणी पितो त्याचीच आज आपण ही बर्फी बनवलेली आहे. आपण मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर नारळ पाणी पितो आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मलाई निघते. तर तीच मलाई वापरून आज आपण इथे ही बर्फी बनवलेली आहे. तर बनवायला खूपच सोपी आहे आणि खायला सुद्धा खूपच छान झालेली आहे. ही जी रेसिपी आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. तुम्ही सुद्धा मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर नारळ पाणी जर पिलं तर ते नारळ पाणी फेकून न देता ते घरी आणा आणि त्याची सुद्धा अशीच बर्फी नक्की करून बघा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जे घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे त्यामध्येच ही बर्फी बनवून तयार होते. चला तर मग साहित्य काय लागते ते पाहूयात. आता इथे मी एक जो नारळ होता त्यामधली पूर्णपणे मलाई काढून घेतली आहे. तर चमच्याच्या मदतीने सर्व मलाई काढून घेतली. आता तुम्हाला किती प्रमाणात बर्फी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे नारळातली मलाई घेऊ शकता. इथे माझ्याकडे एकच नारळ होता त्याची पूर्ण आपण मलाई काढून घेतली आणि मलाई थोडीशी धुवून घेतली आहे. आता त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी दूध लागणार आहे. तर दुधाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. अर्धी वाटी साखर घेतली. 4 ते 5 विलायची घेतली आहे. आता साखर जी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड जे आहे ते कमी जास्त करू शकता. साखरेऐवजी गुळाचा सुद्धा वापर करू शकता. इथे मी एका प्लेटला थोडंसं तूप लावून घेतलं आहे. यामध्येच आपण ही बर्फी सेट करणार आहेत. तर ही तयारी आपण अगोदर करून घेऊयात. आता बघा इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये ही सर्व मलाई टाकून घेऊयात. आता सर्व मलाई टाकून घ्यायची आणि आता मलाई टाकली की आपल्याला याची एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर एकदम स्मूथ अशी वाटावी यासाठी आपण यामध्ये दूध वापरणार आहेत. तर दूध आपण अगदी 2 ते 3 चमचे टाकूयात. म्हणजे जर पेस्ट होण्यासाठी तुम्हाला अर्धी वाटी दूध लागत असेल तर तुम्ही अर्धी वाटी दुधाचा सुद्धा वापर करू शकता. इथे मी सुरुवातीला थोडंसं दूध टाकलं आणि बाकीचं नंतर टाकून याची स्मूथ अशी पेस्ट करून घेतली. इथे बघा आपण एकदम स्मूथ अशी या नारळाच्या मलाईची पेस्ट करून घेतली आहे. आता लगेच आपण पुढची तयारी करूयात. गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. आता कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये चमचाभर तूप टाकून घेऊयात. आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही इथे तेलाचा सुद्धा वापर करू शकता. पण तूप टाकल्यामुळे बर्फीची अजून खूप छान अशी चव येते. आता तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये ही नारळाची मलाई टाकून घेऊयात. आणि हे टाकत असताना गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवलेली आहे. आता मलाई आपण अगदी 2 ते 3 मिनिट छान अशी परतून घेऊयात. मलाई परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे. अगदी मंद आचेवर ही मलाई परतून घेऊयात. सुरुवातीला थोडीशी पातळ आहे पण जसजसं वेळ जाईल तसतसं ही मलाई घट्ट व्हायला मदत होते. पण याला आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे. आता मिक्सरमध्ये आपण मलाई वाटून घेतली होती. थोडंसं मिक्सरला लागलं होतं ते आपण थोडंसं धुवून घेतलं आणि आता परत एक 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घेऊयात. तुम्ही जर माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता बघा एक 2 ते 3 मिनिट झालेले आहे. आपली मलाई जी आहे ती चांगली परतून झालेली आहे आणि थोडंसं याला घट्टसरपणा आलेला आहे. सुरुवातीला अगदीच पातळ होती पण आता थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता यामध्ये जे आपण विलायची घेतली होती ती विलायची टाकून घेतली. 2 ते 3 चमचे साखर टाकून घ्यायची. इथे मी गोडाचं प्रमाण थोडंसं कमी केलं आहे. तुम्हाला जास्त गोड खायला आवडत असेल तर तुम्ही इथे जास्त साखरेचा सुद्धा वापर करू शकता. किंवा साखरेऐवजी तुम्हाला जर साखर खायला आवडत नसेल तर तुम्ही इथे गुळाचा सुद्धा वापर करू शकता. गूळ जर घेतलात तर इथे गूळ जो आहे तो किसून वापरायचा आहे. आता साखर टाकली की मिश्रण आपलं थोडंसं पातळ झालं आहे. तर परत आपण याला चांगलं मिक्स करून घेऊयात.
साखर जी आहे ती पूर्णपणे या मलईमध्ये विरघळली. आता बघा मिश्रण आपलं थोडंसं पूर्वीपेक्षा पातळ झालेलं आहे. तर सारखं त्याला हलवत राहायचं आणि हे मिश्रण घट्ट करून घेऊयात. जसजसं वेळ जाईल तसतसं मिश्रण आपलं थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. आता बघा पूर्वीपेक्षा मिश्रण आपलं छान असं घट्ट झालेलं आहे. यामध्ये आता आपण काही काजू बदामाचे काप टाकून घेऊयात. तर काजू बदामाचे काप पूर्णपणे ऑप्शनल आहेत. तुम्ही इथे स्किपसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता ड्रायफ्रूट्स टाकून झाले की परत हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. आता इथे आपलं पूर्ण मिश्रण तयार झालं आहे. आता हे मिश्रण पूर्णपणे घट्ट झालं आहे. तर हे मिश्रण आपण हलकंसं थंड होऊ देऊयात आणि लगेच आपण आता हे मिश्रण प्लेटमध्ये सेट करून घेऊयात. जे कढईला लागलेलं आहे ते पूर्णपणे व्यवस्थित काढून घेऊयात. आणि आता मिश्रण हलकंसं थंड झालं की या प्लेटमध्ये सेट करून घेऊयात. तर सर्व मिश्रण आपण या प्लेटमध्ये टाकून घेतलं आणि चमच्याच्या मदतीने व्यवस्थित सेट करून घेऊयात. आणि मिश्रण सेट झाल्याच्या नंतर कमीत कमी आपल्याला एक 20 ते 25 मिनिट हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. तर मिश्रण आपलं सेट करून झालं की यावर परत अजून काही काजू बदामाचे काप टाकून घेऊयात. यामुळे दिसायलाही खूप छान दिसतं आणि खाताना अजून एक छान चव येते. आता काजू बदामाचे काप टाकून झाले की परत हाताने थोडंसं प्रेस करून घेते, त्यामुळे ते खाली व्यवस्थित चिकटले जातील. आणि आता ही जी बर्फी आहे ती आपण एक अर्धा तास अशी सेट होऊ देऊयात. अर्धा तास झालेला आहे. आपली बर्फी आता छान अशी सेट झाली आहे. तर बघा हाताला सुद्धा चिकटत नाही, एकदम छान अशी सेट झाली. आता लगेचच आपण याच्या वड्या पाडून घेऊयात. तर तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता. इथे मी चौकोनी आकारामध्ये वड्या पाडून घेणार आहे. तर तुम्ही कधी असं जे आपण नारळ पाणी आणतो त्याची मलईची बर्फी तुम्ही कधी केली आहे का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर केली नसेल तर एक वेळेस करून नक्की बघा. आता बघा ही जी मलईची बर्फी आहे ती एकदम छान अशी निघाली आहे, खाली प्लेटला सुद्धा चिकटली नाही. आणि याला टेक्स्चर तर खूपच छान आलेलं आहे. तर इथे आपली मलईची बर्फी बनवून तयार आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा. आणि पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.